नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा आता करणार आहोत की रामाचं मंदिर हे कशा पद्धतीनं समतेचं आणि समरसतेचं मंदिरही असेल, त्याचबरोबर रामराज्य कधी येणार आणि पायाभरणी ही केवळ मंदिराची झाली आहे का सत्तेची सुद्धा. पहिला प्रश्न मी या निमित्तानं ठाकूर संजय सिंग यांना विचारतो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण आपण ऐकलं. ते वारंवार या गोष्टीवर भर देत होते की राम हा केवळ आणि केवळ अयोध्येपुरता नाही, प्रभुराम हे देशाचे नाहीत तर ते संपूर्ण जगाचे आहेत, अखिल मानव जातीचे आहेत आणि बहुसंख्य इस्लामिक जनसंख्या असलेल्या लोकसंख्या असलेल्या देशामध्ये सुद्धा राम पूजला जातो. याचबरोबर रामाचा लढा हा बहुजातींना सोबत घेऊन जाणारा लढा होता. हे सगळं त्यांनी सांगितलं. काय गरज होती हे सगळं आज पुन्हा सांगण्याची? कि उसका आधार है भारत जैसे देश में प्रभु श्री राम का मंदिर बन रहा हो और अगर एक जगह से भी उसका विरोध होता हो तो ये बात कहना लाजिम हो जाता है. जिस प्रभु श्री राम के बारे में ये कहा जाता हो कि उल्टा नाम जपत जग जाना वाल्मीकि भय ब्रह्म समाना, जिस प्रभु श्री राम के नाम को ठीक से न लेने पाने वाला इंसान भी ब्रह्म तो को प्राप्त कर सकता है, ब्रह्म स्वरूप बन सकता है. उस प्रभु श्री राम के उनके अपने जन्म स्थान पे जहां वो अवतरित हुए थे, जहां वो थे, वहां के लोगों में भ्रम की स्थिति है. जबकि यहीं आपकी दुनिया के दूसरे, इंडोनेशिया तो हिंदू देश नहीं है ना, मुस्लिम देश है ना. जाके देखिए आप कितना बड़ा प्रभु श्री राम का मंदिर है. शायद आज तक हम उतना बड़ा मंदिर नहीं बना पाए हो. तो ये कहने का आधार है प्रधानमंत्री जी का. और दूसरी बात मैं पीछे जाना चाहता हूं प्रसाद जी, कांग्रेस अगर श्रेय लेना चाहती है, क्योंकि वो मेरी बात से कनेक्टेड है, तो कांग्रेस को दो चीजें स्पष्ट तौर पे कहनी पड़ेगी. कांग्रेस को यह कहना पड़ेगा, कांग्रेस नेतृत्व को यह कहना पड़ेगा कि हमने जानबूझ के एक प्लानिंग के तहत राम मंदिर का ताला खुलवाया था. दूसरी बार उनको यह कहना पड़ेगा कि हमने जानबूझ के बाबरी मस्जिद को गिरने दिया था, हमने गिरवाया था, हमारी मूक सहमति थी. अगर कांग्रेस को इसका श्रेय चाहिए तो कांग्रेस को इसका स्वीकार भी करना पड़ेगा. कांग्रेस ये चाहे कि हम इधर भी रहें, हम उधर भी रहें, जहां मौका मिले वहां श्रेय ले लें, तो ऐसा कांग्रेस के साथ नहीं होने वाला है. और प्रभु श्री राम पूरी दुनिया के आराध्य हैं, ये बात स्टैब्लिश है. तुलसीदास जी ने कहा है कि सकल विघ्न व्यापहि नहीं तेहि, राम सुकृपा बिलो कहीं जेहि. जिसको प्रभु राम की कृपा मिल जाए वहां पूरे संसार का विघ्न नहीं आ सकता. जिनके इतने प्रमाण हो, अगर उनके ऊपर प्रश्न चिन्ह उठाया जाए तो फिर कैसे किसी को श्रेय मिल सकता है? अरुण सावंत, उत्तर आपण द्याल. फक्त एक प्रश्न एका वाक्यात पटकन विचारतो. आस्थेचा गोंधळ किमान आज तरी आणि आजपासून पुढे तरी काँग्रेसचा मिटणार आहे? इकडे जायचं का तिकडे जायचं हे एकदा ठरणार आहे का अजूनही नाही ठरणार आहे? काँग्रेसची प्रभू रामचंद्रांवरती आस्था पूर्वी सुद्धा होती, आजही आहे आणि पुढे सुद्धा राहील. मेन प्रश्न असा आहे की नुसतं प्रभू रामचंद्रांचं नुसते देवळं बांधून आपल्याला आस्था आमच्यामध्ये असं सांगता येणार नाही. प्रभू रामचंद्रांचे जे विचार आहे, जो आदर्श आहे तो घेता आला पाहिजे. आपण जर पाहाल तर गेल्या 6 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य जेव्हापासून या देशामध्ये आलं तेव्हापासून मला सांगा, या भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च जे नेते आहेत त्यांनी कधी आदर्श पुरुष जे प्रभू रामचंद्र आहेत त्यांचे विचार आत्मसात आणले का? आपण जर पाहाल अनेक क्लिप तर ते बोलतात एक, करणी एक आणि कथनी वेगळी, कथनी एक करणी वेगळी, हे आपण पाहाल आणि संपूर्ण भारतीय जनता हे पाहते. तेव्हा त्यांनी ती संपूर्ण भारतातील जनताच ठरवेल की हे जे आता काही यांचं चाललंय हे खरोखर यांची आस्था आहे प्रभू रामचंद्रांवर म्हणून करतायत की यांचा फक्त राजकीय हेतू साध्य करण्याकरता हे चाललंय, हे संपूर्ण जनता ओळखून आहे. सावंत साहेब, मग परत का निवडून दिलं? परत का निवडून दिलं? 50 वर्षामध्ये तुम्ही किती आणलं आचरणामध्ये? जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा 3 बोट आपल्याकडे रोखलेली असतात. काय आणलं, काय पाहिजे होतं तुम्हाला? प्रभू रामचंद्राला आपण मानता ना? काय या देशामध्ये प्रभू काँग्रेस रामचंद्रांचा पक्षाने काय दिलं नाही 50 तुम्हाला? वर्षात किती ठेवला? अहो, केवळ गरिबी हटावच्या घोषणा दिल्या, गरिबी हटली. इतकी वर्ष झाली, अर्धशतकाहून अधिक काळपर्यंत राज्यावर होते. जर गेल्या 60 वर्षात काँग्रेस पक्षाने या भारतासाठी काही दिलं नाही असं जर आपलं म्हणणं असेल तर मला आपल्याशी काय बोलायचं? मग काँग्रेसच्या पायाखालची जमीन खचायला लागली आहे की 24ची निवडणूक सुद्धा आपल्या हातून जाईल. नाही, आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इथे भाष्य करत नाही किंवा प्रभू रामचंद्रावरची आस्था निवडणुका समोर असेल तर हो म्हणायचं, नसतील तर नाही म्हणायचं, हे काँग्रेस पक्ष कधी करत नाही.
आस्थेच्या पलीकडे जाऊन चर्चा करायची गरज आहे. मधु चव्हाणांना विचारतो. मधु चव्हाण, भारतीय जनता पार्टीच्या गेल्या 6 वर्षातल्या राजवटीमध्ये रामराज्य आलं नाही असा स्पष्ट काँग्रेसचा आक्षेप आहे. असं आहे की ते काही बोलतायत, त्याला काय मी काय त्यांचं म्हणणं, मी काही बोललो तरी तेच बोलणार आहेत. त्यांना एक आता कळत नाही की ती घातक वाक्य ते बोलतायत. अहो सावंत, तुम्ही तुमच्या पक्षाचं नुकसान करताय. तुम्ही आता म्हणताय हे रामाचं मंदिर होणं हे काँग्रेसचं श्रेय आहे आणि काँग्रेसनी मस्जिद पडू दिली आणि त्या ठिकाणी नरसिंहरावांना मिळालं मी असं तुम्हाला कधीच माहिती म्हणालो आहे नाही. का? मधु चव्हाणजी, ऐका, ऐका, आपण ऐका, खोटं ऐका, बोलणं ऐका, बोलू ऐका. नका. अहो, तुम्ही मी ऐका ना. काँग्रेस पक्षाने बाबरी इतरांना मस्जिद तुम्ही पाडावी हे मी करू कधीच नका. म्हणालो नंतर नाहीये. उत्तर द्या. आपण अरे माझं चुकलं तर चुकीचं नंतर बोलणं उत्तर द्या. आपण या अहो, माझं टीव्ही चुकलं. चॅनलवरती अहो, बोलू अहो, नका. सावंत साहेब, तुम्ही माझं चुकलं तर तुम्ही नंतर उत्तर द्या. माझं नंतर तुम्ही काय खोटं वाटेल ते बोला आणि मी अहो, ऐकत ते घेऊ तुम्ही नका. ऐका ना. मी तुमची आणि ऐकून का माझी घेऊ खोटं चर्चा, बोलणं? अहो तुमची आणि माझी चर्चा जनता ऐकते. उतावळी होऊ नका. तुम्ही हो, प्रवक्ते परंतु आहात, तुम्ही तुम्हाला जे काय अजून- बोलायचं मधुजी, अहो, 2 आपल्याला मिनिटं जे ऐका काय ना. बोलायचं ते सत्य बोला. खोटं अहो, बोलणं तुम्ही बोलता जनतेपर्यंत ना. पोहोचवायचा अरे प्रयत्न बाबा, आपण करत आहात. प्रसाद असे या हे माणसावर करू बोलता नका. येणार नाही मध्ये बोलला तर. चर्चा अशी नाही होणार मग. ठीक आहे मधुभाऊ, आता आपण मध्ये त्यांना बोला विनंती माणूस करूया. चर्चा होणार सावंत नाही. साहेब, आपण ऐकून घेऊ एकदा. मधुभाऊ, आपलं म्हणणं पण वेळात पूर्ण करा. हा. मूळ मुद्दा असा आहे की रामराज्याची कल्पना काय आहे त्या ठिकाणी. 3 उदाहरणं देतो. तुम्ही आता पहिला प्रश्न विचारलात की आज सर्व भारताचा नाही तर जगाचा राम कसा, 3च उदाहरणं देतो आपल्याला. की आपली संस्कृती दुसऱ्यावर आक्रमण करून त्याचं राज्य हिरावून घेणंही नाही. रामाने लंका जिंकली पण बिभीषणाला राज्य दिलं. रामावर त्या ठिकाणी बिभीषणाला दिला. हा संदेश आहे मानवतेला की दुसऱ्याचं हिरावून घेणं. न्याय प्रस्तावित झाला की तिथून बाजूला व्हा त्या तिथून. त्याचबरोबर शबरीची उष्टी पोरं खाल्ली, हा समतेचा संदेश आहे त्याच्यामध्ये. कुठलीही उच्च निश्चता नाही त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, भरताने पादुका ठेवल्या, ही भावनात्मक गोष्ट नाही आहे की ज्या सिंहासनावर माझा अधिकार नाही तिथे मी अधिकार गाजवणार नाही. आज काय चाललेलं आहे काँग्रेसमध्ये, एका कुटुंबाच्या हातात सगळी सत्ता आहे. एका मीच अध्यक्ष, मीच प्रधानमंत्री, मीच गेल्यानंतर वड्रा. आज नाही, संदेश त्या ठिकाणी काय देते पण मग तुम्ही? मधुभाऊ, गेल्या 6 वर्षात रामराज्याच्या दिशेनं किमान पावलं तरी पडली ना. का नाही पडली? कशी त्याच्यामुळे पडली? 2दा लोकांनी निवडून दिलं का? आज एकच उदाहरण देतो. करोना निर्माण, एकच उदाहरण एका वाक्यात देतो, वेळ घेत नाही. करोना झाल्यानंतर आज 12 बलुतेदारांना जिवंत ठेवण्यासाठी आज त्या ठिकाणी पहिली 1,70,000 कोटी रुपयाची योजना आखली. नंतर 20,000 लाख कोटी रुपयाची योजना आखली. त्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं पोट कसं भरेल, तो कोरोना दूर होईपर्यंत मुक्त कसा होईल, जनतेला 2 वेळचं अन्न, आरोग्याची व्यवस्था, का नद्या देशात दंगे झाले असते. मधुभाऊ, हे सगळं आत्ताच्या आपत्तीमुळे. गेल्या 6 वर्षातली परिस्थिती काय बदलली? देशाच्या अनेक प्रगती झाल्या, देश शक्तिशाली झालाय. जगातले अनेक लोक, रामराज्य नसतं आलं तर लोकांनी 300च्या आसपास जागा नसत्या दिल्या निवडून, घरी बसवलं असतं. रामराज्य नसतं आलं तर 300च्या जवळपास जागा आल्या नसत्या. सच्चिदानंद शेवडेंना विचारूयात. रामाच्या अस्तित्वाचं राजकारण हे सहज आहे, ठरवून आहे, की त्यामागे आणखीन कुठला विचार आहे? खरं सांगू, याकरता काँग्रेसला धन्यवाद द्यायला, पण हे धन्यवाद कोणी देतच नाही. की काँग्रेसने जर हा मुद्दा असा ताडून आणि विपरीत रीतीने मांडत राहिले नसते तर आज भारतीय जनता पार्टीला जागाच मिळाली नसती पुढे जाण्याकरता. हिंदूंची एकजूट होण्याकरताची जमीन तयार करून दिली काँग्रेसने. मला तर आज इतकं बरं वाटलं ना, सावंतांनी आज का होईना पण नरसिंहरावांची आठवण काढली. अहो, आतापर्यंत नरसिंहराव नावाचे कोणते पंतप्रधान होते की नाही असं वाटावं इतकं काँग्रेसने त्यांचं नाव बाद करून टाकलेलं होतं. या वेळेला पहिल्यांदा आता काही दिवसांपूर्वी नरसिंहरावांच्या बद्दल काँग्रेसमध्ये पहिल्यांदा बोललं गेलं. अतिशय विद्वान असलेले ग्रस्त, पण तरीही काँग्रेसने काय केलं त्यांच्या अंत्य समयाच्या वेळेला हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच मी सांगतोय की हा करता आभार त्यांचे मानायला पाहिजेत, याकरता आभार डाव्या लोकांचे मानायला पाहिजेत, याकरता आभार छद्म पुरोगामी जे आहेत त्यांचे मानायला पाहिजे. की सातत्याने हिंदूंच्या असलेल्या गोष्टींवरतीच टीका करत राहायचं, खरं खोटं काहीही करून राळ उडवत राहायची, वाटेल ते बोलत राहायचं, वाटेल ते लिहित राहायचं, जेणेकरून हिंदू कसे दुखावले जातील हेच बघायचं, दुसरीकडे हिंदू कसे सहिष्णू आहेत असं बोलत राहायचं, पण त्यांच्याच सणासुदीला जाणीवपूर्वक काहीतरी करत राहायचं. त्याच्या विरुद्ध कोणी काही केलं तर काहीही बोलायचं नाही. याचं अगदी लेटेस्ट उदाहरण म्हणजे पेटाने रक्षाबंधनाच्या दिवशी केलेली जाहिरात. ज्या जाहिरातीचा आणि कातड्याचा संबंध काय हो? रक्षाबंधनाच्या दिवशी कातडं कोण वापरतं?
ठीक आहे. तरी सुद्धा जाणीवपूर्वक केलं. मला सांगा, एका तरी पुरोगामीने याच्या विरुद्ध आवाज उठवला का? नाही आवाज उठवला. या सगळ्या गोष्टींची हिंदूंची एकजूट होत गेली आणि मग जर असं वाटलं की एखादा पक्ष आपल्याबद्दलची काहीतरी भावना व्यक्त करतोय किंवा आपल्याबद्दल काहीतरी बोलतोय, तेव्हा त्याच्या बाजूनी जर उभा राहिला असेल तर त्या समाजाला दोष देण्यात अर्थ नसतो. आणि म्हणून एका परीने प्रसाद, तू म्हणतोय ते बरोबर आहे की जाणीवपूर्वक नसेलही पण अगदी सहजपणे या गोष्टीचं राजकारण होण्याला हातभार या सगळ्यांचा लागला. अचूक ती ठीक आहे. संधी जर भारतीय जनता पक्षाने साधली असेल तर आपण दोष देऊ शकत नाही राजकारणामध्ये. शेवडे साहेब, आपण असं म्हणतोय की सहज ते घडत गेलं, ते कोणी ना कोणीतरी राजकीय भूमिकेतून सुरूच केलं आणि पुढे ते सहज घडत गेलं. हा एक भाग आतापर्यंत या टप्प्यावर येऊन थांबतो. आता पुढचा प्रश्न माझा ठाकूर संजय सिंग यांना आहे. संजय सिंगजी, ज्या पद्धतीनं हिंदूंच्या मताची आणि मतांची आव्हानात्मक स्थिती ही वारंवार भूतकाळात पाहिली गेली आणि आता राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम संपन्न झाल्याच्या नंतर त्यात आलेलं एक महत्त्वाचं वळण लक्षात घेता येत्या काळात भारतात हिंदूंची भक्कम वोट बँक उभी राहील की नाही? देखिए, ऐसा है कि कांग्रेस जो मुख्य विपक्षी दल था भारतीय जनता पार्टी के सामने, वो बार बार ये गलतियां करती रही जो गलतियां भारतीय जनता पार्टी चाहती थी असल में। ये तो लाभ होना ही है। आप बताइए कि धारा 370 हटना, जब इस देश में ये कहा जाता था कि कोई हाथ लगाएगा ये हटने के पहले कि खून की नदियां बहेंगी, ऐसा होगा वैसा होगा, और क्या थे धारा 370, उसमें 25 है कि कश्मीर की बेटी अगर वो हिंदुस्तान के किसी बच्चे से शादी कर लेगी तो उसकी अपनी नागरिकता कश्मीर की चली जाएगी, वो अपने वहां के किसी चीज में सहभागी नहीं होगी। जबकि सीमा पार दूसरे देश का कोई नागरिक उस बच्ची से शादी कर लेगा तो वो नागरिक हो जाएगा। अब कितनी खतरनाक बात है, और उसको करेक्शन किसने किया? भाई ऐसा है कि देश हित का काम जो हो रहा है, मैंने यही कहा कि जब सामने कमजोर प्लेयर होगा और उसके सामने बहुत ही धुरंधर बैट्समैन सचिन तेंदुलकर और महेंद्र सिंह धोनी होंगे, बिल्कुल वही स्थिति हो गई है। नरेंद्र मोदी जी अपने देश हित के आरएसएस थॉट ऑफ स्कूल के उनके जो प्रिंसिपल्स हैं उनको माइंड फ्रेम में रख के इस देश हित का काम आगे करते चले जा रहे हैं, और कांग्रेस उन हितकारक कामों का विरोध करती जा रही है, और जिस वजह से कांग्रेस जनता से दूर होती जा रही है। जनता का यह विश्वास अटल होता जा रहा है कि जो मोदी जी कहते हैं वो बिल्कुल वही सही है, क्योंकि कांग्रेस ने देखिए उन्होंने ऐसा किया तो ऐसा बिहेव किया। तो कांग्रेस जब तक अपना आत्मचिंतन नहीं करेगी तब तक तो ये खुला मैदान है नरेंद्र मोदी जी के लिए, और इस बात को कहने में कोई शंका नहीं है कि एक हद तक अपने कार्यों से भारतीय जनता पार्टी और नरेंद्र मोदी जी की सरकार ने इस देश के रह रहे तड़पते हिंदुओं को अपनी तरफ आकर्षित निश्चित कर लिया है, और उसका लाभ उनको मिलना ही है। जी, अरुण सावंत, याच संदर्भात पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आणि त्याला एक आणखीन माहिती जोडतो. असदुद्दीन ओवैसी यांचं अत्यंत ताजं वक्तव्य आहे. असदुद्दीन ओवैसी असं म्हणतायत की काँग्रेसने खुल्या मनानं हिंदूंच्या मताचं राजकारण करावं, इकडे तिकडेची भूमिका घेऊ नये. काँग्रेस हे चॅलेंज स्वीकारायला तयार होईल. काँग्रेसला हिंदू मताचं राजकारण करण्यासाठी पहिलं पाऊल टाकायची हिंमत होऊ शकते का? ओवेसी काय म्हणाले हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं नाही आहे, कारण काँग्रेस पक्षाने मतांचं राजकारण कधीच केलं नाही आणि यापुढे देखील करणार नाही. काँग्रेस पक्ष हा हिंदू मुस्लिम सर्व जातींना समभावाने एका नजरेने बघणारा पक्ष आहे. आमच्याकडे हिंदू सुद्धा आहेत, मुस्लिम सुद्धा आहेत, ओबीसी सुद्धा आहेत, SC ST वाले सर्व आहेत. काँग्रेस पक्षाने कधीच भेदभाव केला नाही आणि राजकारणाचा उपयोग किंवा धर्माचा उपयोग त्यांनी मतांकरता कधीही केला नाही. म्हणून काँग्रेस 60 वर्ष या देशावर राज्य करू शकली आणि काही काळानंतर पुन्हा आपणास काँग्रेसच या देशावरती राज्य करताना पाहायला मिळेल. अच्छा, ठीक आहे. आता हा एक अत्यंत महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आणलाय तुम्ही चर्चेमध्ये. मधु चव्हाण, पायाभरणी नंतरही काँग्रेस सत्तेत येईल असं स्वप्न आहे? असं आहे की दिवा स्वप्न पाहण्याला राजकारणामध्ये कुठल्या राजकीय पक्षाला सत्तेवर आम्ही येऊ असं म्हणण्याचा अधिकार नाही. परंतु जोपर्यंत ह्या देशाच्या राष्ट्रीयत्वाला, हिंदुत्वाला आतून विरोध करणारा आणि मनातून द्वेष करणारे, मी स्पष्ट बोलतोय, अशा तऱ्हेच्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत,
त्या हिंदूंना त्या ठिकाणी कधी आपलं मानतील का? 90% हिंदू आहेत. आतापर्यंत प्रत्येक गोष्ट आपण पाहिली, जी जी चांगली गोष्ट झाली त्याला काँग्रेसने विरोध केलेला आहे. मग आता तुम्ही मला सांगा सावंत साहेब, जे बिल नागरिकत्वाचं पास झालंय त्याला तुम्ही विरोध करणार? तुम्ही सगळे त्या ठिकाणी कुठल्या अर्थाने तुम्ही जवळ येणार? एक एक सरदार तुमचे निघत चाललेले आहेत. मधु चव्हाणजी, मी तुमच्यामध्ये उत्तर देऊ तुमच्या का? पक्षात ढवळाढवळ करण्याचा मला अधिकार नाही. तुम्ही लोकशाही पद्धतीने पक्ष म्हणता. एका कुटुंबाच्या हातात 70 वर्ष पक्ष म्हणजे लोकशाही आहे का? तुम्ही उत्तर मागितलंय, मी उत्तर देतो. म्हणजे लोकशाही आहे का? तुम्ही सत्तेवर येण्याची स्वप्न बाळगा हरकत नाही, कोणाला अधिकार आहे. मधुभाऊ, तरी उत्तर राजकारणामध्ये ऐकूया. असं कोणी त्याप्रमाणे- सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही, हेही मला मान्य आहे. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने त्या ठिकाणी गेली 70 वर्ष या देशातलं राष्ट्रीयत्व मांडण आहे, सावरकरांना त्या ठिकाणी अपमान करणारे तुम्हाला कोण स्वीकारणार? नरसिंहरावांचं तुम्ही नाव घेता. नरसिंहरावांचा त्या ठिकाणी अंत्यविधी होऊ नये, दिल्लीला त्यांना मधुभाऊ- जागा मिळू नये, त्यांचं प्रेत त्यांच्या गावी घेऊन जावं. मधुभाऊ, म्हणून एक सोनिया मिनिट, एक गांधींनी मिनिट. दौड आणलं थोडंसं त्यांच्या मुद्द्यावर मुलावर. राहूयात. वेळेची तुम्ही आता मर्यादा नाव आहे. घेताय अरुण त्यांचं. सावंतांना उत्तर द्यायचंय आपल्याला. मधुभाऊ, मधुभाऊ, एकदा उत्तर ऐकून घ्या. वेळेची मर्यादा आहे आपल्याला. सर्वप्रथम आपण भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते नेहमी जनतेच्या मतामध्ये, जनतेच्या मनामध्ये असं भरवण्याचा प्रयत्न करत असता की काँग्रेस हा पक्ष हा हिंदू विरोधी पक्ष आहे. तर हे साफ खोट आहे. ही जनता सुद्धा ओळखून गेलेली. दुसरी गोष्ट, आपण म्हणालात की आता जे हिंदू ह्याचं बिल जे येते त्याला आपण मान्यता देणार का? तर त्याला काँग्रेसने कधी विरोध सुद्धा केला नाही. त्याच्यामध्ये जे काही क्लिष्ट अटी तुम्ही टाकलेत त्याला आमचा विरोध आहे आणि विरोध राहील. बर, आता एक जाता जाता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण सच्चिदानंद शेवडेंना विचारणार आहोत. शेवडे साहेब, रामाच्या मंदिराच्या पायाभरणीमुळे सुरू झालेली चर्चा ही शेवटच्या टप्प्यात या मुद्द्यावर येऊन थांबतेय की खऱ्या अर्थानं रामराज्याची सुरुवात कधी शक्य आहे का? तुम्ही राजकीय अभिनिवेश पूर्ण बाजूला ठेवा आणि रामराज्यातल्याच काही महत्वाच्या गोष्टी घेऊन सांगा की अपेक्षित काय आहे, या गोष्टी रामराज्यात झाल्या पाहिजेत. अशा 1, 2, 3 अशा 3 गोष्टी सांगा. आवडलं मला हा प्रश्न, खूप महत्वाचा आहे. कारण गांधी सतत रामराज्याबद्दल बोलायचे. स्वराज्य जेव्हा आपल्याला मिळालं त्याच्यानंतर काँग्रेसला असं रामराज्य बनवण्याची संधी त्यामुळे, गांधी हे त्यांचे नेते असल्यामुळे सहज प्राप्त होती. याकरता आपल्याला आधी लोकांना तसं बनवावं लागतं हे सुद्धा लक्षात घ्या. राज्य याचा अर्थ राज्यावरती येणारा कसा असावा असं नाही. राज्यावरती आलेल्या लोकांना सुद्धा कसं बनवावं याच्याकरता स्वतःच आदर्श कसा निर्माण करावा हे सुद्धा सांगणार आहे. रामायणातलं वर्णन काय की अयोध्यावासी लोक कसे होते आणि रामराज्य ही संकल्पना, रामराज्य हे नाव घेतलं तरी इक्ष्वाकू कुलामधल्या प्रत्येक राजाचं राज्य हे तसंच असलेलं दिसतं. म्हणून सांगतोय तुम्हाला, त्यातल्या शेवटचा मोठा कर्तृत्ववान पुरुष म्हणून भगवान श्रीरामांचं नाव आलंय आणि त्याला रामराज्य म्हटलंय. दशरथाचं राज्य तसंच होतं, त्याच्या आधी अजातही तसंच आहे, दिलीपाचं तसंच आहे, भगीरथाचं तसं. अर्थात मी सगळ्यांची नावं नाही सांगत जात. तर अयोध्यावासी लोक कसे होते त्याचं वर्णन असं आहे की ते आनंदी होते, म्हणजे संतुष्ट होते, धर्मनिष्ठ होते, निर्लोभी होते, सत्यवादी होते, विषय लंपट, दुष्ट, अविद्वान आणि नास्तिक असे कोणीही त्या राज्यामध्ये जराही सापडणार नाहीत. अशा प्रकारची जनता होती. का? त्यांचा राजा तसा होता, या एका कारणामुळे. म्हणजे आणि आपल्याकडे स्वराज्य मिळाल्यापासून बघा काय 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 घोटाळे वरच्याच लोकांचे आले. वरच्या लोकांचे घोटाळे येत आहेत म्हटल्यानंतर ते खाली झिरपत जाणं हे अगदी स्वाभाविक असतं. तेव्हा रामराज्य जर निर्माण व्हायचं असेल तर सगळे वरचे लोक हे स्वच्छ असायला पाहिजेत. त्यांनी त्याप्रमाणे कायद्यानुसार, हे फक्त बोलून चालत नाही तर तसं वागावं लागतं. ठीक आहे. आणि त्यामुळे तशा पद्धतीने आणि नियमानुसारच जर चाललेलं असलं तर हा माझा मुलगा आहे म्हणून त्याला नियम वेगळा, काका अरे पुतणे आणि भाचा आहे म्हणून नियम वेगळा असं नाही. अशा प्रकारचं वरच्या लोकांचं वर्तन असलं तरच ते कालपर्यंत झिरपतं आणि तरच रामराज्य निर्माण होणं हे अगदी सहज स्वाभाविक होऊ शकतं. ठीक आहे. याप्रमाणे आता एक पटकन जर मग पुढचा वागलं मुद्दा गेलं घेतो. तर होऊ एका शकेल, मिनिटाचं अन्यथा उत्तर नाही. देण्याची संधी आपल्याला याच्यासाठी आहे आणि ती मी ठाकूर संजय सिंग यांना देतो. सिंग साहेब, ज्या पद्धतीनं रामाच्या काळात रामराज्य होतं, कलियुगात ते येणं शक्य आहे का? कलयुग है तो सत्य सब है, जहां राम है वहां कुछ भी संभव है. इस देश की राजनीतिक पार्टियों को सिर्फ एक बात समझना पड़ेगा कि दुविधा की स्थिति नहीं होनी चाहिए. कांग्रेस अगर ये कहती है कि वो हिंदुत्व के विरोध में नहीं है, तो एंटोनी कमेटी की रिपोर्ट में ये क्यों कहा जाता है कि सॉफ्ट हिंदुत्व होना चाहिए? इसका मतलब हिंदुत्व से आपका कोई लेना देना नहीं है. वहीं दूसरी तरफ भारतीय जनता पार्टी स्पष्ट मत की है कि हिंदुस्तान में रहने वाला हर व्यक्ति हिंदू है.
आरएसएस प्रमुख कहते हैं, भारतीय जनता पार्टी के नेता कहते हैं कि मुसलमान भी जो भारत में रहने वाला है वो भारतीय है, हिंदू है। उसके अपने मत, पंथ, मजहब अलग हो सकते हैं, पूजा और पद्धति का तरीका अलग हो सकता है, और यही राम राज्य है कि आप किसी भी मत के हो, पंथ के हो, किसी भी पद्धति से, पूजा पद्धति से रहते हो, लेकिन देश एक है, देश का हित एक है, और इस देश में रहने वाले हर व्यक्ति को इस देश के हित के बारे में सोचना होगा, और जो इस देश के हित के बारे में नहीं सोचेगा उसे इस देश का हित चिंतक नहीं माना जाएगा। और जब इस तरह की सोच इस देश के सभी लोगों में आ जाएगा, वही राम राज्य है। तो राम का नाम ही अपने आप में, मैंने बार बार कहा कि प्रभु राम, उनका नाम ठीक से भी जो ना ले वो भी जब ब्रह्मत्व को प्राप्त कर सकता है, तो जो ठीक से नाम ले रहे हैं उनके, वो कहाँ जा सकते हैं, आप इनकी कल्पना करिए। बिलकुल, वेळेची मर्यादा असल्याने ही चर्चा आपल्याला इथेच थांबवावी लागते। पण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र।